आमचा राजा कुठं कुत्र्यांच्या बरोबर भांडणं करायला जातो, घेतला पाय मोडून का कुणी दगड मारला माहीत नाही। भालसिंग सरांनी आता बांधली आहे पट्टी, बांधून दिली ना त्याने, बांधून दिली पट्टी ना। हां बस खाली, बस खाली बस। कशाला जातो? आज सकाळपासून बाहेर गेला होता, आत्ताशी आलाय। भाकरी खायची त्याला शुद्ध नाही आणि खूप पाय दुखावलाय त्याचा, लंगडतोय। बरं वाटावं म्हणून बांधलंय। तिथे जखम झालेली आहे का? जखम नाही, तिथे गाठळलं ना, सुजलंय म्हणजे ना, तिथे फ्रॅक्चर असणार आहे, त्यांनी बांधून दिलं। कसं लाडो बाय नुसता ओरडतो। आणि समोरच्या वस्तीवर कुत्रे आहेत, 7-8 कुत्रे आहेत त्या वस्तीवर, तिथं जातो भांडण करायला। हा एकटा लढतो त्यांच्याशी। त्या दिवशी डोळा फोडून आला होता, आज पाय घेतला वाटोळं करून। हां बिबट्या पण आलेला आहे बरं का आपल्या भागात। चला घरात, 8 वाजलेत, घरात चला। भीती वाटती बिबट्याची। घुबड मी नाही पाहिला, आता सगळे प्राणी झालेत पाहून, आता बिबट्याचं दर्शन नाही का। पलीकडचे ह्या नदीच्या पलीकडं आहे बिबट्या आलेला आहे, पिल्लू आहे, पण हे कुत्र्या एवढं पिल्लू आहे म्हणजे चुकलेलं आहे वाटतं आईपास, की कुत्र्यापेक्षा थोडंसं लहान। आमच्या जाऊबाई सांगत होत्या, भीती वाटते पण त्या ह्याची। चला घरामध्ये, राजा कर बाबा राखण, आता तू भाकरी खा। हा त्याची 4 पायी, थंडी वाजू नये म्हणून त्याला घोंगडं। किती लाडोबा आहे, दूध पिला वाटतं, ताक पिला असतं। राजा रात्री ओरडू नको, हा आराम कर, आता खूप हिंडून आलाय तू। चला बाय बाय, गुड नाईट राजा भाऊ, गुड नाईट। हां नको माझ्या अंगावर उड्या मारू, तुला तर लय उद्योग करून येतो, आमच्या डोक्याला शिन करतो। हां सगळं लक्ष तिकडं कुत्रे भोंगतायत का? किर्रा अंधार आहे, किर्रा अंधार झालाय। रात्रीचे असे कीटक येतात ना बारीकसे, दरवाजा ओपन ठेवता येत नाही त्याच्यामुळे। हा उद्या थोडंसं काय फवार मारू। चल पी, ताक पिऊन घे जा, कसा लंगडतोय। हां घे पिऊन, त्याच्यासाठी ताक राखून ठेवते मी, पीन भूक लागली की। तसं रात्री खात नाही बरं का तो, 4-5 वाजता खाल्ल्यावर एकदा, पण आज दिवसभर हिंडून आलाय इकडे। जा 4 पायीवर जा, तिकडं जा जा। तुला बाहेर नाही सोडणार, तू तर बाहेर निघाला, कसा शहाणा आहे, परत लागला हिंडायला। चल जा, नंतर खाईल आला परत। जा 4 पायीवर बस, जाऊन जा, ताक पी। गुड नाईट राजा, राजा गुड नाईट।